मित्रांनो, इथे एक एक्झाम्पल तुम्हाला मी दिलेलं आहे बघा. अतिशय सोपं, अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. तर इथं हे बघा, √2 आहे आणि हे तुम्हाला मी आन्सर काढून दाखवतो. आता कसं आहे माहिती का, त्यांनी म्हटले ए बार अँड बी बार आर द युनिट वेक्टर्स. युनिट मीन्स 1, ए बार बी बार युनिट, आणि √2 ए बार मायनस बी बार इज अ युनिट वेक्टर. मग √2 ए बार मायनस बी बार हे सुद्धा युनिट वेक्टर आहे, हे आपल्याला माहीत आहे. मग आता बघा ना, याचा स्क्वेअर केला तर फर्स्ट स्क्वेअर म्हणजे फर्स्टचा स्क्वेअर 2 √2 चा स्क्वेअर 2 ए बार स्क्वेअर मायनस 2 √2 एवढा. याची दोघांची मल्टिप्लिकेशन इट्स ट्वाइस ए बार डॉट बी बार प्लस बी बार स्क्वेअर इक्वल टू 1 असं ते आपल्याला तयार करायचं आहे. फर्स्ट स्क्वेअर याचा स्क्वेअर 2 ए बार स्क्वेअर, फर्स्ट इंटू सेकंड इट्स ट्वाइस, फर्स्ट इंटू सेकंड ट्वाइस असं घेतलं आणि सेकंड स्क्वेअर. याची व्हॅल्यू 1 आहे, याची व्हॅल्यू 1 आहे, ती व्हॅल्यू आपण ठेवतो. याची व्हॅल्यू 1 म्हणले की 2 इंटू 1 2 मिळाला, समजते का बघा, मायनस 2 √2 आणि हा जो असतो तो ए बार डॉट बी बार कॉस थीटाचा फॉर्म्युला असतो हा, आणि हा 1 इक्वल टू 1, 1 ला 1 कॅन्सल केलो, 1 ला 1 कॅन्सल केलो. 2 इथंच ठेवतो, ही टर्म तिकडे ट्रान्सफर करतो, याची व्हॅल्यू 1 ठेवतो, याची व्हॅल्यू 1 ठेवतो, म्हणजे 2 √2 कॉस थीटा. हे डिव्हाइड आणतो, 2 डिवाइडेड बाय 2 √2 कॉस थीटा, 2 ला 2 कॅन्सल, 1/√2 इक्वल टू कॉस थीटा. तुम्हाला माहिती आहे कॉस थीटाची व्हॅल्यू 1/√2 कुणाला आहे, 45 ला असतो इथे द्यायचं. हे त्याचं आन्सर. फक्त तुम्हाला काय माहित पाहिजे, आपला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा जो एक्सपान्शन असतं a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर, जस्ट लाईक दिस, आणि त्याच्याप्रमाणे आपण याचं एक्सपान्शन केलेलं आहे. बाकी असं फार अवघड एक्सपान्शन केलेलं नाही आहे, अलग लक्षात. त्यामुळे तसं नवीन काय असं पॉईंट काय असतं नाही आहे, हा वेक्टर फक्त आहे, हाच विषय आहे. एक नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे, ए बार बी बार सी बार. आम्हाला कोणत्या एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, ए बार बी बार आणि सी बार. हे काय दिले तुम्हाला, तर ए बार बी बार सी बारचे मॅग्निट्यूड दिले, मीन्स ए बार इक्वल टू 1 दिलेलं आहे, बी बार इक्वल टू 4 दिलेलं आहे, आणि सी बार इक्वल टू तुम्हाला 2 दिलेलं आहे. आणि काय म्हणले, ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल टू 0 म्हटलेलं आहे. देन ए बार डॉट बी बार प्लस बी बार डॉट सी बार प्लस सी बार डॉट ए बार ची व्हॅल्यू काय असेल असं क्वेश्चन विचारलेलं आहे. तर त्याचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, हे ऑप्शन आहे -25/2, बी ऑप्शन आहे -21/2, सी ऑप्शन आहे -21, आणि डी ऑप्शन आहे -21. 4 ऑप्शन आहे. बघूया काय. आता लक्षात ठेवा, तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, तर इक्वल टू 0 दिलेलं आहे. आता तसं बघितलं तर तुम्हाला जर हा फॉर्म्युला जर माहीत असेल तर पटदिशी ओरली आन्सर आहे. कसं, हे बघा, ए बार स्क्वेअर प्लस बी बार स्क्वेअर प्लस सी बार स्क्वेअर, म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. 1 स्क्वेअर इज 1, 4 स्क्वेअर इज 16, 2 स्क्वेअर इज 4, 21 तिथे ट्रान्सफर केला, आन्सर. डिवायडेड बाय 2 कुठला येणार आहे, तर याच्यात कोएफिशियंटला 2 असतो, तो फॉर्म्युला मांडून दाखवतो तुमच्या लक्षात ठेवा. ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल टू 0 इज गिवन, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं आपण, तर याचा फॉर्म्युला तयार होतो ए बार स्क्वेअर प्लस बी बार स्क्वेअर प्लस सी बार स्क्वेअर इक्वल टू प्लस 2 इंटू ब्रॅकेट ए बार डॉट बी बार, बी बार डॉट सी बार, सी बार डॉट ए बार इक्वल टू 0. हे बघायला सांगितलं, 2 डिव्हाइड झालं. मग ह्याचं झालं की आता 1 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 2 हे आहे इक्वल टू 0. हे 21 झालं, ट्रान्सफर केलं,
2 ब्रॅकेट तसाच येणार इक्वल टू -21 आणि हा ब्रॅकेट तुमचा म्हणजे तो आहे तसाच ब्रॅकेट येणार आहे हा ब्रॅकेट येणार आहे आणि हे 2 डिवाइड करणार -21 ब्रॅकेट बघायला सर तुमचं -21 फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे याचं एक्सपान्शन थ्री व्हेक्टरचं एक्सपान्शन जे आहे ते तुम्हाला माहीत असेल तर मग तुमचं आन्सर तुम्हाला पटदिशी शोधता येतं अगदी ट्रिक्सनी सुद्धा अगदी ओरली सुद्धा तुम्ही आन्सर त्याचं फाइंड करू शकता तेव्हा पुढे म्हणते इफ वेक्टर्स पुढचा विषय इफ वेक्टर्स a bar equal to 3i minus qj plus k and b bar equal to 9i minus 5j plus 3k are collinear then value of q are collinear then q equal to काय असलं पाहिजे त्याचा आन्सर तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन मध्ये 4 आन्सर्स दिले तुम्हाला 5 आहे -1/3 आहे 3 आहे आणि 4 असे 4 ऑप्शन आहेत तुमच्याकडे आता बघा गंमत किती सोपं आहे कोलिनियर हा वर्ड तुम्हाला माहित पाहिजे कोलिनियर याचा अर्थ coefficient of I divided by coefficient of I equal to coefficient of J divided by coefficient of J equal to coefficient of K divided by coefficient of K ही तुम्हाला कंडिशन माहित पाहिजे मग ही कोलिनियर आहे म्हटले की काय ते बघा 3 by coefficient of I divided by coefficient of I coefficient of J divided by coefficient of J coefficient of K divided by coefficient of K finish आन्सर्स मिळाले तुम्हाला माइनस प्लस हा 5 डिवाइड आहे तिकडे मल्टिप्लाय केला 5/3 इज द आन्सर 5/3 इज द आन्सर फक्त तुम्हाला काय माहित पाहिजे तर कोएफिशिएंट ऑफ आय डिवाइड कोएफिशिएंट ऑफ आय कोएफिशिएंट ऑफ जे डिवाइड कोएफिशिएंट ऑफ जे कधी कोलिनियर असेल तेव्हा तुमचा आन्सर मिळणार जास्त वेळ लागत नाहीये लक्षात अगदी ट्रिकली तुम्हाला आन्सर मिळत आहे अगदी आयडियाने आन्सर मिळणार आहे तुम्हाला पुढे नेक्स्ट क्वेश्चन मॉड्यूलस ऑफ x bar मॉड्यूलस ऑफ y bar इक्वल टू मॉड्यूलस ऑफ x plus y इक्वल टू 1 म्हणजे हे तिचे युनिट वेक्टर्स आहेत तर तुम्हाला विचारले मॉड्यूलस ऑफ x bar minus y bar is मॉड्यूलस ऑफ x bar minus y bar is ते तुम्हाला √2 √3 1 and 3 असं दिलेलं आहे तुम्हाला x मॉड्यूलस ऑफ x bar minus y bar शोधायचं आहे हे सगळे तिघही कसे 1 आहे लक्षात घ्या ओके आता बघा आता तुम्हाला मी काय सांगितल्याप्रमाणे मॉड्यूलस ऑफ x bar मॉड्यूलस ऑफ x plus y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मॉड्यूलस ऑफ x minus y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2 मॉड्यूलस ऑफ x bar स्क्वेअर प्लस 2 मॉड्यूलस ऑफ y bar स्क्वेअर असा आपण माझे a बार b बार मध्ये मांडणार हा फक्त x बार y बार मध्ये मांडणार x बार आणि y बार मध्ये मांडणार ह्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1 स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू यू डिडंट नो 2 ह्याची व्हॅल्यू माहिती आहे 1 ह्याची व्हॅल्यू माहिती आहे 1 चा स्क्वेअर 1 इक्वल टू मॉड्यूलस ऑफ x बार मायनस y बार equal to 2 into 2 into 1 2 into 1 4 square 1 transfer x bar minus y bar equal to square equal to 4 minus 1 means 3 आणि स्क्वेअर रूट घेतला की तुमचा आन्सर येईल √3 इज द आन्सर
फक्त तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात आला काय त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एक बघा, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट विच डिवाइड द सेगमेंट AB. एक AB सेगमेंट तुम्हाला दिलेला आहे. AB सेगमेंट तुमच्याकडे आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ A इज 2 -6 8. कोऑर्डिनेट्स ऑफ B इज -1 3 -4. ओके, बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे. आणि तुम्हाला इंटरनली डिव्हिजन जो दिलेला आहे, तो पॉइंट जो आहे तो काहीतरी पॉइंट दिलेला आहे आणि तो इंटरनली 1:3 असं तुम्हाला डिफाईन करतोय सांगितलेलं आहे. तर ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला करायचे. पी पॉइंट आपण विचारात घेतला त्याचे कोऑर्डिनेट करायचे. अतिशय सोपा आहे. हे बघा, हा पॉइंट तुमच्या लक्षात घ्या. हा जो असतो तो याला एम, याला एन आपण सपोज करतो. आणि तो जो पी चे कोऑर्डिनेट निघतात एक्स वाय झेड आपण जर म्हणलो, याचे कोऑर्डिनेट तुम्हाला करायला सांगितलेले असतात. इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन असे दोन पॉइंट्स आहेत. तर इंटरनल डिव्हिजनचं कसं बघा, तर एम बी बार फॉर्म्युला असतो एम बी बार प्लस एम ए बार डिवाइडेड बाय एम प्लस एन असा फॉर्म्युला असतो. एम बी बार मीन्स या एम नी याला मल्टिप्लाय करायचं असतं. मल्टिप्लाय आणि एन नी इकडे मल्टिप्लाय करायचं. अगदी सोपे आहे त्यासाठी. मग बघा ना, एक कोऑर्डिनेट कशी मिळतात बघा. 1 × -1 मायनस प्लस 3 × -2 फर्स्ट 3 × 2 6 डिवाइडेड बाय m प्लस n 1 प्लस 3 4. आणि तुम्हाला मिळणार 5/4. बघायचं आपल्याकडे ऑप्शन कोण आहे. ऑप्शन जो असेल ते तुमचं उत्तर. समजा काही ऑप्शन मध्ये सेम आला असेल तर पुढचं करायचं बघा. फर्स्ट 1 × 3 हा तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट मिळेल, फर्स्ट कोऑर्डिनेट मिळेल. फर्स्ट × 3 1 × 3 नंतर 3 × 6 -18 डिवाइडेड बाय m प्लस n 4 इट इज -15/4 सेकंड पार्ट. बघा त्या ऑप्शन मध्ये आहे का. तोही सेम असेल तर थर्ड करायचं बघा. -4 फर्स्ट हे का m × a n × a 24 डिवाइडेड बाय m प्लस n इज 4. therefore 20/4 इज 5. बघा तुमचा कोऑर्डिनेट त्या ऑप्शन मध्ये बघायचं 1 2 3 कोऑर्डिनेट्स आले का ते तुमचं आन्सर समजते का. बघा अशा पद्धतीनं अगदी शॉर्ट मध्ये कॅल्क्युलेट करून तुम्ही आन्सर्स काढू शकता. लक्षात आलं का. आता तुम्हाला मी एक अतिशय सुंदर आणि चटकन आन्सर तुम्हाला काढता येईल अशा प्रकारचा क्वेश्चन मी सांगतो आहे. बघा, तर क्वेश्चन असा आहे. ए बार प्लस ए बार इक्वल क्वेश्चन असा आहे. ए बार इक्वल टू r प्लस j प्लस k. b बार इक्वल टू 2r माइनस j प्लस k. c बार इक्वल टू 3r माइनस k. आणि c बार इक्वल टू 3m बार 3a बार प्लस c बार इक्वल टू ma बार प्लस nb बार. देन तुम्हाला विचारलेला आहे 2m प्लस n. अतिशय सुंदर क्वेश्चन विचारला. अशीच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. लक्षात घ्या. ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला 0 1 0 1 2 आणि 3 असे क्वेश्चन ऑप्शन दिलेले आहेत. बघा काही नाही, काही अवघड नाही आहे. हे बघा, आपल्याला ह्या जे व्हॅल्यू आहे तिथं फुट आउट करायचे. 3i मायनस के ही सी बारची आपल्याकडे व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. हा बरोबर. आता m ए बार
ए बारची व्हॅल्यू आहे आय प्लस जे प्लस के 2k प्लस एन ची बी बारची व्हॅल्यू आहे 2i मायनस जे प्लस के अशा व्हॅल्यू ठेवायच्या आणि कम्पेअर करायचं बघा. हा आयचा कोएफिशियंट आणि ह्याची आयचे कोएफिशियंट कसे होणार एम आय प्लस एम जे प्लस 2mk 2ni मायनस nj प्लस nk. आयच्या कोएफिशियंटचा विचार आयच्या कोएफिशियंटशी कम्पेअर करतो बघा. आय कॉमन काढला आपण तर काय होणार m प्लस 2ni आणि इकडे 3i मायनस k त्याच्याशी कम्पेअर करायचं आहे. जेची टर्म m मायनस nj आणि इथं थर्डची टर्म आहे 2m प्लस nk. बघा आता आपण कम्पेअर करायचं आहे. आपण कम्पेअर करताना विचार करूया थोडा सोपा. जेची टर्म इथं m मायनस n कोएफिशियंट तर जेची टर्म नाही मीन्स 0 असणार. देअरफॉर m मायनस n इक्वल टू 0. देअरफॉर m इक्वल टू n. हे तुमची पहिली स्टेप आहे. आणि याच्याशी कम्पेअर करूया काय m प्लस 2n इक्वल टू 3. पण बट यू नो m इक्वल टू n प्लस 2n इक्वल टू 3. सो 3n इक्वल टू 3. सो n इक्वल टू 1 मीन्स m इक्वल टू n इक्वल टू 1. म्हणजे तुम्हाला काय मिळालं m इक्वल टू n इक्वल टू 1. दोन्ही m ही व्हॅल्यू 1 मिळाली n ची व्हॅल्यू 1 मिळाली. ती इथं पुट आउट करायचं तुम्हाला हे विचारलेलं आहे ना. बट 2m प्लस n मीन्स 2 into 1 plus 1 means 3 and such and such. समजते बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करा लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा.